नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, कापूस पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस किंवा बेसल डोस आपण कापूस लागवडीवेळी देत असतो. तर यावेळी खताचे योग्य व्यवस्थापन केल्यास पिकाची पायाभूत वाढ चांगली होते आणि मुळांची योग्य पकड तयार होते. कापसाला लागवडीच्या वेळी स्फुरद आणि पालाश जास्त प्रमाणात म्हणजेच पूर्ण मात्रा देणे गरजेचे असते आणि नत्र थोड्या प्रमाणात द्यावे लागते. यानुसार सुरुवातीला आपण जर DAP वापरणार असाल तर एक बॅग DAP सोबत एक बॅग पोटॅश मिक्स करून वापरायचा आहे, किंवा जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट हा ग्रेड निवडणार असाल तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या 3 बॅग आणि त्यासोबत एक बॅग पोटॅश मिक्स करून वापरायचे आहे. किंवा मग सर्वात उत्तम असा पर्याय आहे 10-26-26 किंवा 12-32-16, कारण की या ग्रेडमधून कापूस या पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश हे तिन्ही घटक योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत. 10-26-26 किंवा 12-32-16 एकरी जास्तीत जास्त आपण 1.5 ते 2 बॅग वापरायचे. जर आपले बजेट कमी असेल, म्हणजेच आपल्याकडे जर पैसे कमी असतील तर एकरी प्रमाण आपण कमी देखील वापरू शकता. त्याचबरोबर तुमच्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर या खतासोबत आपण एकरी 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 5 किलो झिंक सल्फेट द्यावे, जेणेकरून भविष्यात कापसाची जी पाने लाल पडण्याची शक्यता असते किंवा लाल पडण्याची जी समस्या असते ती यामुळे खूप प्रमाणात कमी होईल. अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करून आपल्या इतरही शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.